तर आज मी तुमच्यासोबत या चौरंग पाटासाठी एक सुंदरशी वस्तू शेअर करणार आहे. कारण आता सणावारांची सुरुवात होणार आहे आणि आपण चौरंग पाट तर डेकोरेट करतोच. पण त्याआधी मस्त अशी सकाळी नाश्त्याला अप्पे बनवले होते. तसं तर वातावरण आमच्याकडे खूप थंड आहे, तरी देखील पीठ मस्त फर्मंट झालं होतं. अप्पे बनवताना भाज्या नेहमी मी चाकूने कट करून घालते, पण फर्स्ट टाईमच चॉपरमध्ये बारीक करून घातल्या होत्या, जेणेकरून कोणीच काढणार नाही. अप्पे खूपच मस्त झाले होते. तुम्हीही याच पद्धतीने बनवता का? कमेंट करून मला नक्की सांगा. मस्त असे अप्पे एन्जॉय केले आणि त्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी देखील केली. पहिले तर मी दुपारच्या जेवणासाठी इडली सांबार बनवायचा बेत केला होता, पण नंतर मात्र कॅन्सल झाले. कारण हेच जर स्वयंपाकाचं काम करत राहिलं तर पूर्ण दिवस त्यातच जाणार आणि मला दुसऱ्या कामासाठी वेळही मिळणार नाही. त्यामुळे इकडे कुकर लावला आणि एका गेस्ट रूमची साफसफाई करायला घेतले. आता लवकरच नवरात्री, दिवाळी आणि दसरा येणार आहे, त्यामुळे आत्तापासूनच आपण जर क्लिनिंगची सुरुवात केली तर मग वेळेवर धावपळ होणार नाही. असं तर रोजचीच क्लिनिंग थोडीफार सुरू असते, पण रोज धूळ कुठून येते माहीतच नाही. रोज साफ केल्यानंतरही तिथेच धूळ जमा झालेली असते. तर मी अशीच थोडीफार क्लिनिंग करून घेतली, जेणेकरून वेळेवर धावपळ होणार नाही. तर रिसेंटली सोपा क्लिनिंगसाठी मी हा स्पेशली ब्रश मागवला होता, पण इतर वस्तू घरातले क्लीन करण्यासाठी देखील हा ब्रश खूप उपयोगी असतो. मला तरी वाटते प्रत्येक घरात अशा प्रकारचा एक छोटासा ब्रश असायलाच हवा आणि अगदी चीप प्राईजमध्ये मिळून जातो. याचा उपयोग करून तुम्ही घरातले रग्स, त्याचबरोबर छोटी-मोठी धूळ साफ करण्यासाठी, जसं मी इथे चेअर्स देखील साफ करून दाखवल्या, त्याचबरोबर भिंतीवरची धूळ वगैरे साफ करण्यासाठी देखील तुम्ही या ब्रशचा उपयोग करू शकता. आणि दुपारी थोडा वेळ होता, तर मी चौरंग पाटासाठी हा सुंदरसा कव्हर बनवलेला आहे. बनवायला अगदी सोपं आहे. जर का तुम्हाला फुल व्हिडिओ पाहायचा असेल ना, तर फोटोखाली जी त्रिकोणाचं साइन आहे त्यावर क्लिक करून पाहू शकता. चला तर असा होता आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.